छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार. नक्षलवाद्यांच्या विरोधात आजपर्यंतचं सर्वात मोठं यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विट करत माहिती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल. गुन्हा दाखल होताच विजय शहांचा अखेर माफीनामा. पाकिस्तानी ध्वज आणि ध्वजाचं चित्र असलेली उत्पादनं आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवणं अमेझॉन, फ्लिपकार्टला भोवलं. केंद्र सरकारची दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांना नोटीस. महाराष्ट्रामध्ये 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार. राज्यात 27,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ. कॅनडा सरकारमध्ये 4 भारतीय वंशांच्या मंत्र्यांचा समावेश. परराष्ट्र विभागासह महत्त्वाची खाती सांभाळणार. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट.